नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत वर्णे लेणीला आणि वर्णे लेणी या वर्णे गावाच्या मागच्या डोंगरात स्थित आहे आणि आम्ही आज भटकंती ग्रुप हा लेणी बघायला आलेलो आहोत. आपण या वर्णे गावाच्या शेतातूनच या लेणीकडे जाणारा रस्ता आहे. गावाच्या मागे असलेल्या शेतात आम्ही आमची वाहने पार्क करून आता या सुकलेल्या गवतातून वाट काढत काढत आम्ही समोरच्या टेकडीला लागलो आणि काहीच अवधीत आम्ही या लेणीपर्यंत येऊन पोहोचलो. प्रथम दर्शनी पाहिले असता लेण्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आढळून येते. वर्णे लेणी समूहातील एक क्रमांक 1चे लेणे असून हे एक भिक्खू कक्ष स्वरूपातील लेणं असून यात बाहेर सभागृह व आत एक कक्ष. या कक्षामध्ये एक दगडी आसन दिसून येते जे आता भग्न झालेले आहे. बाहेरील दालन व आतील कक्षाला वेगळे करणारं हे दार असून त्याचे दारकसेची चौकट इथे आपल्याला दिसून येते आहे. या पहिल्या लेणीच्या शेजारी मोठ्या प्रमाणात भग्न झालेल्या काही अपूर्ण वास्तुरचनेचे अवशेष शिल्लक दिसतात. लेणी पाहून झाल्यावर लेणीच्या पायथ्याशी असलेल्या एक वैशिष्ट्यपूर्ण असं 6 तोंडी पाण्याच्या टाक्यांना भेट दिली. मूळचे एकच हे वर्तुळाकार असलेले पाण्याचे टाके व त्यास पाणी काढण्यासाठी 6 ठिकाणी जागा केली असल्याने या 6 तोंडी वर्तुळाकार पाण्याचे टाके असे संबोधले जाते. हे वर्णे लेणीच्या अगदी पायथ्याशीच आहे व वर्णाई देवीच्या मंदिरापासून जवळच आहे. कर्जत पळसदरीपासून जवळच असलेल्या वर्णे लेणी व या 6 तोंडी वैशिष्ट्यपूर्ण पाणी टाक्यास नक्की भेट द्या.